सध्या महाराष्ट्रात सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची. आपल्याला ठाऊक असेल, जवळपास 2 महिन्यांपासून या चर्चेला अगदी उधाण आलं आहे. सुरुवातीला आपल्याला ठाऊक आहे, राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीतून ही बातमी स्वतःच लीक केली आणि कदाचित ही बातमी बाहेर आली पाहिजे, कदाचित याकरताच मुद्दाम राज ठाकरेंनी ही मुलाखत स्वतःच घडवून आणली असावी, अशी चर्चा आहे. त्यावेळी भरपूर ही चर्चा झाली, ही बातमी बाहेर आली. त्यानंतर एका कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या टाळीला प्रतिसाद देण्याची भाषा चक्क सभेतून माईकवरून केली होती. परंतु काही किंतु परंतु मात्र त्यांच्या मनात होतेच. त्यामुळे गेली 2 महिने समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा सुरू आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार. महाराष्ट्रातील दोन्ही पक्षाच्या समर्थकांना अतिशय आनंदाची बातमी देण्यासाठी माझी देखील उत्सुकता तेवढीच आहे जेवढी आपली असेल. ती उत्सुकता आता सध्या हल्ली शिगेला पोहोचली आहे आणि म्हणूनच मित्रहो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आज आनंदाची बातमी आपल्याला मिळणार आहे. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. अनेकदा महाराष्ट्रातील मोठमोठ्या घडामोडींबद्दल ऐकण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक असतो, पण त्याची तीव्रता फारशी जास्त नसते. परंतु यावेळी मात्र 2 भाऊ एकत्र येतच आहेत. पुढे बघा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या 2 भावांचे दोन्ही वेगवेगळे पक्ष, अर्थात आपल्याला ठाऊक आहे मनसे आणि शिवसेना, हे पक्ष एकत्र येत असल्याची बातमी ऐकून अख्ख्या महाराष्ट्राचा जीव हल्ली भांड्यात पडण्यासारखी स्थिती झाली आहे. जीव भांड्यात पडणे म्हणजे काय, तर स्थिती ही अशी का झाली आहे, या अर्थाने की महाराष्ट्र सध्या हल्लीच्या काळात अतिशय संकटातून पुढे जात आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. संकट म्हणजे काय, तर एका शब्दात या संकटाला सांगायचं झाल्यास या राजकीय क्षेत्रातील अगदी ढासळलेल्या संस्कृतीचा सत्यानाश झाला आहे. महाराष्ट्रावर हीच हल्ली चर्चा सुरू आहे. महायुती, आणि हा केव्हापासून हा प्रकार झाला आहे, घडला आहे, महायुती सत्तेवर आल्यापासून हे संकट आणखी जास्त वाढलं आहे, असं लोकांचं मत आहे. जे प्रश्न महाराष्ट्रापुढे आहे त्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारची मानसिकताच नाही, असं सामान्य नागरिकांचं मत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 19 जून 1966ला आपल्याला ठाऊक आहे, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी अस्तित्वात आणली, शिवसेनेचा जन्म झाला. तेव्हापासून म्हणण्यापेक्षा अनेक जण पक्ष सोडून गेले आहेत. पण तसा प्रकार तुरळकच बघायला मिळायचा यापूर्वी. अधूनमधून हे असं चालायचं, कुणी पक्ष सोडून गेला, कुणी दुसऱ्या काँग्रेसमध्ये गेला, कुणी मनसेमध्ये गेला. परंतु सर्वात मोठा धक्का शिवसेनेला केव्हा बसला हे लक्षात घ्या. जो शिवसेनेला धक्का बसला सर्वात मोठा, तो एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केला. एकनाथ शिंदेंचं शिवसेना सोडून जाणं आणि भाजपाशी हात मिळवणी करणं, आणि तेही तब्बल 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे साहेब भाजपासोबत गेले. गुवाहाटी, सुरत आपल्याला सगळं माहिती आहे. त्यानंतर त्यांना भाजपने मुख्यमंत्री पदाचं बक्षीसही दिलं. बक्षीस कोणतं, तर थेट यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेलं आणि शिवसेनेला प्रचंड तडा गेला. परंतु मुख्यमंत्री पदाचं बक्षीस त्यांना, एकनाथ शिंदेंना मिळालं. ही गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही, तर पक्षाचं नाव आणि चिन्ह हे देखील एकनाथ शिंदे साहेबांनी पळवून नेलं, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आणि खटला सध्या न्यायप्रविष्ठ आहे. याच महत्त्वाच्या धक्क्यातून शिवसेना अजूनही सावरली नाही. फार नुकसान झालं. मुख्य म्हणजे हा धक्का फक्त उद्धव ठाकरे यांनाच नाही, तर शिवसेनेचे समर्थक असतील, महाराष्ट्रभरातले मतदार, कार्यकर्ते, या सर्वांनाच या घटनेने अगदी उद्विग्न आणि दुःखी केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने प्रचंड सहानुभूतीची लाट तेव्हापासूनच सुरू झाली आहे. आणि तेव्हापासूनच समर्थक राज ठाकरे
समर्थक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आता एकत्र आलं पाहिजे अशा चर्चेला उधाण आलं आहे. या चर्चा आता फक्त चर्चा राहिल्या नाही, तर याला आता मूर्त रूप येणं सुरू झालं आहे. आतल्या बातमीच्या माहितीनुसार लक्षात घ्या, अंदर की बात, युतीची अधिकृत घोषणा जरी या दोन्ही भावांनी अजूनपर्यंत केली नसली तरी मुंबई महानगरपालिकेतील येणाऱ्या निवडणुकीत जागा वाटपांवर सध्या दोन्ही भावांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे अशी माहिती आहे. आतली बातमी. यावेळी दोन्ही भावांमधल्या वाटाघाटी या फार स्नेहाने होईल, प्रेमाने होईल. दोन्ही दोन दोन पावलं मागे यायला तयार आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे युतीची आवश्यकता ही दोघांनाही आहे, हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे, महायुती सरकारने जो सावळा गोंधळ या राज्यात निर्माण केला आहे हल्ली, त्याला बगल देण्यासाठी किंवा कुठेतरी ही सडलेल्या राजकीय संस्कृतीला हा आळा घालण्यासाठी देखील हे दोन्ही भाऊ अगदी प्रयत्नरत आहेत. कार्यकर्ते सुद्धा दोघांचेही, शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या युतीसाठी सध्या कुणीही आडवं नाही, कुणीही मध्ये नाही. थेट दोन्ही भाऊच आपसात चर्चा करीत आहेत अशी बातमी आहे. आणि हे कार्यकर्त्यांच्या वक्तव्यावरून देखील लक्षात येते. जेव्हा मीडिया पुढे कार्यकर्ते जे मुख्य लोक असतात पक्षातले, जेव्हा ते बाईट देतात किंवा स्टेटमेंट देतात तेव्हा हे कळतं. त्यामुळे येणाऱ्या काहीच दिवसात हे दोन्ही भाऊ माध्यमांपुढे येऊन युतीची अधिकृत घोषणा करतील आणि अतिशय लवकर ही बातमी प्रत्येकाच्या कानावर येण्यासाठी अख्खा महाराष्ट्र हल्ली उत्सुक आहे. तर आनंदाची बातमी आहे मित्रहो. आज या विषयात एवढंच. पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात तुम्हाला काहीही खर्च येत नाही, पैसे लागत नाही. त्यामुळे प्रेम द्या. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.